नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी पासून आपण या सूक्ष्मजीवांबद्दल थोडा अभ्यास करतो आहोत. प्रकार कोणते आहेत त्यांचे, काय काय ते कसे असतात. आता इथे या प्रकरणात आपल्याला उपयोग कसा होतो आणि त्रास कसा होतो हे पाहणार आहोत. इथे तुम्हाला दिसलं आताच की ते हवेत पण आहेत, मातीमध्ये पण आहेत आणि पाण्यात पण आहेत. म्हणजे त्यांना सर्वसंचारी म्हणता येईल. सूक्ष्मजीव माती, पाणी, हवा आणि याशिवाय वनस्पती, प्राण्यांची शरीरं इथे पण ते राहतात. तर आकाराने सूक्ष्म असणार आहे. सूक्ष्म म्हणजे किती सूक्ष्म? तर जे डोळ्यांना दिसत नाहीत त्यांना आपण सूक्ष्मजीव म्हणतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि ज्या विद्याशाखेमध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो त्याला मायक्रोबायोलॉजी किंवा सूक्ष्मजीवशास्त्र असं म्हणतात. सर्व ठिकाणी ते असतात, सर्वत्र आढळतात. आपल्याला दैनंदिन जीवनात जर हे दिसत नाहीये तर त्यांचा सूक्ष्मजीवांशी कसा आपला संबंध येतो? तर काही उपयुक्त आहेत तर काही उपद्रवी आहेत. एकाचा उपद्रव आपण सध्या सगळं जग भोगतंय, कोरोना विषाणू. डोळ्यांना दिसत नाहीये पण आपल्याला संपूर्ण जगाला त्यांनी कसं वेठीला धरलंय. तर असे सूक्ष्मजीव उपद्रवीमध्ये येतात. तर उपयुक्तमध्ये तुम्ही 7वीत पण बघितलंय, वर्षानुवर्ष आपण दुधापासून दही बनवतोय, पाव बनवतोय. त्याच्यात आणखी प्रगती कशी झाली आहे ती आपण यंदा शिकणार आहोत. तर मग चला तर सुरू करूया सूक्ष्मजीवांचा आणखी थोडा अभ्यास. पहिले आपण बघणार आहोत उपयुक्त सूक्ष्मजीव. आत्ताच मी म्हटलं तसं आता तुमचं पहिलं काम काय असेल तर स्वयंपाकघरात जाऊन आईला विचारायचं की तू दुधाचं दही कसं लावतेस, आणि एक दिवस तुम्ही स्वतः लावायचं. कसं लावतात दुधाचं दही? तर दूध कोमट करतात आणि समजा एक भांडं भरून दूध असेल कोमट तर त्याच्यामध्ये अगदी अर्धा चमचाभर ताक किंवा दही अगदी व्यवस्थित आई मिसळून घेते आणि झाकून उबदार ठिकाणी 7-8 तास ठेवून देते. मग बघितलं तर त्याचं दुधाचं दही झालेलं असतं. तर ह्या प्रक्रियेला म्हणतात किण्वन किंवा फर्मेंटेशन. हे नक्की कसं होतं? तर दही आणि ताक, दूध नाही हां, दही आणि ताक यांच्यामध्ये हे दंडाणू असतात. गोलाकार म्हणून त्यांना दंडाणू म्हणतो. आपण 8वी-7वीत शिकलाय. तर त्यांचं नाव आहे लॅक्टोबॅसिलाई. हे लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंमुळे दुधाचं दह्यात रूपांतर कसं होतं? तर दुधामध्ये असते लॅक्टोज शर्करा. तिचं ह्या लॅक्टोबॅसिलामुळे किण्वन होतं आणि लॅक्टिक आम्लात रूपांतर होतं. दुधाची जी गोडसर चव असते त्याच्याऐवजी त्याला आंबटसर चव येते, ती लॅक्टिक आम्ल तयार झाल्यामुळे. या प्रक्रियेत दुधाचा pH सामू कमी होतो. आंबट असतं म्हणजे जे अल्कलाईन किंवा काय म्हणू आपण आम्लधर्मी असतं ते आम्लधर्मी होतं pH कमी झाल्यामुळे. आणि प्रथिनांचं क्लथन होतं. क्लथन किंवा कोॲग्युलेशन म्हणजे प्रथिनं एकमेकांच्या जवळ येतात. त्यामुळे दूध असतं द्रवरूप पण दही मात्र घट्ट होतं. त्यामुळे दुधातील प्रथिनं त्या क्लथनामुळे इतर घटकांपासून वेगळी होतात आणि दुधाचं दह्यात रूपांतर होतं. या लॅक्टिक आम्लामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो. आणि आणखी महत्त्वाचा फायदा म्हणजे सामू कमी झाला, दूध आम्लधर्मी झालं की त्याचं दही बनताना इतर घातक जीवाणूंचा नाश होतो. म्हणजे आत्ताच आपण ह्याच्यावरून काय शिकलो? तर लॅक्टोबॅसिलाई जीवाणू डोळ्यांना दिसत नसले तरी आपल्याला ते उपयोगाचे आहेत. एक तर दुधाचं दही बनवून थांबलोय का आपण? नाही. पुढे काय काय बनवलं जातं ते पण बघूया. त्याच्या आधी बघूया प्रोबायोटिक. हा एक नवीन हल्ली परवलीचा शब्द झालाय. प्रोबायोटिक खाद्यपदार्थ काय असतात हे? इथे तोच दिसतोय तुम्हाला, लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. त्या लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंमुळे ह्या अन्नाची शक्ती वाढते. अशा पदार्थांमध्ये लॅक्टोबॅसिलाई सारखे आणि ह्याच्यासारखे दुसरे काही उपयुक्त सूक्ष्मजीव मिसळतात आणि त्यामुळे ते खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरतं. कारण आता हे कारण महत्त्वाचं आहे. हे जे सूक्ष्मजीव आहेत लॅक्टोबॅसिलाई आणि अजून असे काही
त्या अन्नमार्गातल्या क्लॉस्ट्रिडियम सारखे जे दुसरे जीवाणू आहेत, त्या घातक जीवाणूंना, की क्लॉस्ट्रिडियम आपलं पोट बिघडवतं, त्या घातक जीवाणूंना नष्ट करतात आणि आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवतात. त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की पोट बिघडलं तर डॉक्टर नेहमी सांगतात की दही ताक खा, ताकभात जेवा, दहीभात जेवा, कारण दह्यातलं आणि ताकातले हे लॅक्टोबॅसिलाई आपल्याला पचनाला मदत करतात आणि घातक जीवाणूंना नष्ट करतात. तर हे एक मी उदाहरण सांगितलं. प्रोबायोटिक म्हणजे असे सूक्ष्मजीव वापरून बनवलेलं टिकाऊ थोडंसं अन्न. योगर्ट म्हणजे दह्याचाच एक प्रकार आहे. केफीर, सॉरक्रूट, चेडार नावाचं चीज आवडतं ना तुम्हाला, किमची, कोंबुचा, हे पदार्थ आपल्या भारतात जास्त खाल्ले जात नाहीत. हे सुद्धा चीजचाच प्रकार आहे. टेम्पे, असे हे सगळे प्रोबायोटिक आहेत खाद्यपदार्थ. तसंच लॅक्टोबॅसिलायचे इतर कोणते आहेत? मगाशीच मी म्हटलं की दह्यापर्यंत आपली प्रक्रिया थांबलेली नाही आहे. दह्यातून ताक, तूप, लोणी, लोण्यातून तूप, नंतर चीज, श्रीखंड, पनीर असे अनेक पदार्थ दुधाच्या किण्वन प्रक्रियेने, फर्मेंटेशनने मिळतात. आणि हे फर्मेंटेशन कोण घडवतं? लॅक्टोबॅसिलाई. नुसतं एवढंच दुधाचेच नाही तर सिडार, कोको म्हणजे चॉकलेटमध्ये असतं ना, भाज्यांची लोणची इत्यादी अशा अनेक पदार्थांचं जिथे मोठ्या प्रमाणावर कारखान्यात उत्पादन होतं, तिथे लॅक्टोबॅसिलाई वापरून किण्वन प्रक्रिया करतात आणि त्याच्यामुळे त्याचं पौष्टिकपणा पण वाढतो. आम्लता वाढल्यामुळे तिथे इतर बुरशी, जीवाणू वगैरे हल्ला करू शकत नाहीत आणि ते टिकतात पदार्थ. पचन संस्था बिघडली, पोट बिघडलं, तर लॅक्टोबॅसिलाई आणि इतर काही सूक्ष्मजीव एकत्रपणे देतात रोग्यांना आणि उपचार करतात पोट सुधारण्यासाठी, नेहमीसारखी होण्यासाठी. तुम्ही कधी गाई म्हशींचं कसं खाणं दिलं जातं त्यांना हे बघितलं असेल तर त्यांना गवत पण देतात आणि आंबोण देतात. आंबोण म्हणजे काय? तर धान्याची पेंड किंवा अशी शेंगदाणे वगैरे त्याची तेलं काढून उरल्यानंतर जे असतं ना चोथा, तो रात्रभर आंबवतात पाणी घालून आणि काय घालून, त्याच्यात लॅक्टोबॅसिलायच्या मदतीने आंबवलं जातं. त्यामुळे ते पचायला हलकं होतं गाई म्हशींना आणि शिवाय त्याची पौष्टिकता वाढलेली असते आणि गाई म्हशींपासून जे दूध मिळतं त्याची प्रत वाढते, त्याचा दर्जा वाढतो. तर हे आंबोण तयार करण्यासाठी पुन्हा लॅक्टोबॅसिलायची मदत घेत असतो आपण. नंतर काही प्रकारचे पाव आणि मद्यार्क, अल्कोहोल हे बनवताना पुन्हा लॅक्टोबॅसिलायच्या किण्वन प्रक्रियेचा वापर केला जातो. म्हणजे याचे घरगुती उपयोग पण आहेत लॅक्टोबॅसिलायचे आणि औद्योगिक सुद्धा आहेत. ते कसे ते आपण पुढे यावर्षी पण बघणार आहात आणि ह्याचाच अभ्यास तुम्हाला 10वी मध्ये विस्ताराने करायचं आहे. त्यामुळे हे अगदी लक्षात ठेवा, लॅक्टोबॅसिलाई. आता इथे एका गंमत दिसते तुम्हाला. हवेचं स्ट्रक्चर किंवा हवेची कशी बनली आहे हवा ते माहिती आहे. त्याच्यामध्ये 78% नायट्रोजन वायू आहे. ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन हा हवेतला नायट्रोजन दाखवला आहे हसताना. तो आपल्याला वाढीसाठी उपयोगी असतो, वनस्पतींना सुद्धा आणि प्राण्यांना सुद्धा. पण तो नायट्रोजन जसा आपण ऑक्सिजन घेऊ शकतो तसं नायट्रोजन आपल्या सजीवांच्या शरीरांना शोषून घेता येत नाही. मग कसा तो मिळणार आपल्याला? तर इथे पुन्हा जीवाणू मदतीला येतात. इथे एक हिरव्या रंगाचा दिसतोय तुम्हाला दंडाणू, त्याचं नाव आहे रायझोबियम. आणि मातीमध्ये आणखी असतात, नायट्रिफाईंग बॅक्टेरिया लिहिलंय ते, अझॅटोबॅक्टर आणि अजून काही ह्याच्यासारखेच आहेत की त्यांच्या आवडीचं आहे नायट्रोजन. जेव्हा इथे आता वीज चमकते तेव्हा लाइटनिंग स्ट्राईक म्हणजे वीज चमकते तेव्हा तो हवेतला जो नायट्रोजन आहे त्याचं नायट्रोजनच्या संयुगांमध्ये रूपांतर होतं, वायू असतील किंवा दुसरं काय असेल. तर हे पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीत मिसळतात आणि हे जे आहेत नायट्रिफाईंग बॅक्टेरिया, अझॅटोबॅक्टर, त्याचं नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात. बहुतेक वेळेला हा NO2 म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड वायू असतो, त्याचं नायट्रेट्स या जलविद्राव्य पाण्यात विरघळणाऱ्या
संयुगांमध्ये रूपांतर केलं जातं आणि मातीतून मग ते पुन्हा झाडांना मिळतात, झाडांकडून प्राण्यांना मिळतात. हेच काम करत असतात आणखी एक रायझोबियम. हे सुद्धा अमोनिया हा जो नायट्रोजनचा वायू आहे NH3 त्याचं रूपांतर नायट्रेटमध्ये करतात. कसं ते आता बघूया. तुमच्या घरी जर मेथीची जुडी आणली ना, मेथीची जुडी किंवा एखाद्या वेळी कधीतरी वाटाण्याचं झाड येतं घरी, तर अशी जी आहे शिंबावर्गीय किंवा शेंगा, शिंबावर्गीय म्हणजे शेंगा ज्याच्यापासून कडधान्य आणि डाळी मिळतात, असं झाड जर तुम्ही मुळासकट बघितलं तर त्याच्या मुळावर अशा गोल गोल गाठी दिसतात. हा त्याला झालेला रोग नाही आहे किंवा तो त्या झाडाचा भाग नाही आहे. मग ते काय आहे तर त्या मुळावरच्या गाठींमध्ये रायझोबियम नावाचा सहजीवी जीवाणू राहतो. आता सहजीवन म्हणजे काय? दोघांनाही एकमेकांचा उपयोग होणं, फायदा होणं. तर ह्या शिंबावर्गीय वनस्पतींची ह्यांना गरज लागते, कारण ते स्वतंत्र राहू शकत नाहीत. मातीत जसे अझॅटोबॅक्टर राहतात तसे हे रायझोबियम स्वतंत्र राहू शकत नाहीत. म्हणून ते वाटाणा, सोयाबीन, घेवडा आणि इतर सगळी कडधान्य यांच्या वनस्पतींची, झाडांची त्यांना यजमान म्हणजे राहण्यासाठी होस्ट म्हणून गरज असते. मग ते मुळांच्या गाठीत राहतात आणि काय करतात तर मातीमध्ये असलेली नायट्रोजनची संयुग, नायट्रेट्स, नायट्राइट्स, अमिनो आम्ल ही रूपांतर करतात आणि ते त्या झाडाला पाण्याबरोबर मिळत जातं. पाणी जेव्हा शोषलं जातं मुळांबरोबर, मुळांमधून पाणी शोषलं जातं, त्या पाण्यामध्ये ही नायट्रोजनची संयुग मिसळतात आणि मग त्या झाडाला मिळतात. त्याच्या बदल्यात रोपट्यांकडून, ही जी रोपटी वाढतात त्यांच्याकडून त्यांना कर्बोदकाच्या रूपात ऊर्जा मिळते. अशा प्रकारे नायट्रोजनची संयुग मिळणं हा झाडाचा फायदा, तर कर्बोदक मिळणं हा या रायझोबियम जीवाणूचा फायदा. दोघांनाही परस्परांना फायद्याचं ठरणारं जे नातं असतं त्याला म्हणतात सहजीवन किंवा सिम्बायोसिस. हवेतल्या नायट्रोजन पासून ते संयुग बनवतात रायझोबिया. आता रायझोबिया कसं आहे? रायझोबियम म्हणजे एक जीवाणू, त्याची अनेक वचन होतं रायझोबिया. तर हे नायट्रोजन बनवू शकतात, पण ह्या प्रक्रियेला म्हणजे स्थिरीकरणाला त्यांना शिंबावर्गीय वनस्पतीची यजमान म्हणून गरज असते. आणि रायझोबियाने तयार करून दिलेली ही नायट्रोजनयुक्त संयुग असतात, नायट्रेट्स, नायट्राइट्स, अमिनो आम्ल. त्याच्यामुळे सगळ्या शिंबावर्गीय वनस्पती, डाळी, कडधान्य हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानले जातात. आता इथे तुम्हाला डिटेल दिसतंय बघा, हे झाडाचं मुळाचा छेद आहे. इथे हा बॅक्टेरॉइड म्हणजे इथे ते जीवाणू राहतात. ही गाठ आहे, ही गाठीची वाढ होत जाते. या गाठी दाखवल्यात, ह्याच गाठी इथे मोठ्या करून दाखवल्यात. या गाठींमध्ये हा बॅक्टेरॉइड शिरलाय म्हणजे जीवाणूंची वाढ, हा जीवाणू आहे. आणि पेशी विभाजनाने ते वाढत गेल्यामुळे त्याची गाठ बनते. जीवाणू संसर्गिक रोम, मूलरोम असं लिहिलंय, पण तो संसर्ग रोगदायक नसतो, तर झाडासाठी फायद्याचा असतो आणि जीवाणूसाठी सुद्धा फायद्याचा असतो. तर हे आहेत रायझोबियम. आणि त्याच्यामुळे जी प्रक्रिया घडते ती तुम्ही आधीच्या GIF मध्ये बघितली. नायट्रोजन स्थिरीकरण, हवेतल्या नायट्रोजनला स्थिर करून त्याचं संयुगात रूपांतर करून वनस्पतींना पुरवणे, आणि वनस्पतींमध्ये आला की त्या डाळी, कडधान्य या रूपामध्ये ते पुन्हा प्राण्यांच्या पोटात जातात, त्यांना प्रथिनं मिळतात. म्हणूनच ह्याचं सगळी झाडं समृद्ध होतात शिंबावर्गीय. म्हणून पीक संपलं तरी शेंगा काढून घेतल्यानंतर त्याची मुळं आणि रोपट्याचे काही भाग शेतातून काढून फेकून देत नाहीत, तर मुद्दाम तिकडच्याच मातीत मिसळतात की त्या मुळांमध्ये आणि शरीरामध्ये असलेले जीवाणू पुन्हा मातीत मिसळले जातात आणि त्यांचं प्रमाण कायम राखलं जातं. मग याचा फायदा कसा होतो? तर रायझोबियममुळे रासायनिक खतांचा वापर कमी झालाय. त्यामुळे रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळले जातात, मातीचं प्रदूषण टाळलं जातं, किंवा अतिवापराने शरीरावर जे परिणाम होतात आपल्या प्राण्यांच्या शरीरावर ते टाळले जातात. शेतकऱ्याच्या दृष्टीने अजून एक फायदा,
म्हणजे खतांसाठीचा खर्च कमी झाला की शेतकऱ्याला असे शिंबावर्गीय पिकं घेणं फायद्याचं होतं. तर हे रायझोबिया आणखी एक मोठं चित्र दिसतंय तुम्हाला. हे सगळे आहेत रायझोबिया. आता मगाशीच मी सांगितलं की पुढे जाऊन प्रगत कशी तंत्रज्ञान झालंय, तर रायझोबियमचं लसीकरण करतात. तुम्हाला लहानपणापासून जशी लस दिली ना, पोलिओची लस, तोंडात ड्रॉप्स टाकले असतील किंवा दुसऱ्या कसल्या कसल्या रोगांविरुद्धच्या लसी देतात, तसं इथे लसीकरण काय करतात, तर बियाणांची लागवड करण्यापूर्वीच त्यांना रायझोबियम असलेले द्रव किंवा पावडर फासली जाते त्या बियाणांना. मग जेव्हा लागवड होते त्या बियांची, तेव्हा हे रायझोबियम रोपट्यात प्रवेश करतात आणि मग पुन्हा त्यांचा आधीच्या आपण स्लाइडमध्ये बघितला तसा फायदा त्या झाडाला सुरू होतो. या पद्धतीला म्हणतात रायझोबियम लसीकरण. मग आता हा प्रयोग फक्त शिंबावर्गीय वनस्पती म्हणजेच कडधान्यांपुरता मर्यादित न राहता तृणधान्य म्हणजे कोणती, तर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका वगैरे आणि इतर पिकं, त्यांना सुद्धा नायट्रोजनचा पुरवठा व्हावा, कारण त्यांच्या मुळांवर अशा गाठी येत नाहीत. मग त्यांना सुद्धा नायट्रोजनचा पुरवठा मिळावा. मग त्याच्यासाठी ह्या रायझोबियमचा हल्ली उपयोग केला जातो लसीकरणाच्या रूपात. म्हणजे हा सुद्धा अजून एक जीवाणू आहे की जो डोळ्यांना दिसत नाही आहे, पण माणसासाठी आणि एकंदर पर्यावरणासाठी फायद्याचं आहे. पुढचं एक आपण बघणार आहोत किण्व, किंवा त्याचं नाव आहे यीस्ट. ह्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, तर आजूबाजूला बेकरी असेल ना, त्या बेकरीमधून थोडंसं यीस्ट मागून आणायचं, किंवा दुकानामध्ये सुकं यीस्ट, ड्राय यीस्ट नावाचं मिळतं. ते थोडा वेळ कोमट पाण्यात साखर घालून भिजवून ठेवलं तर त्याच्यातलं जे सुकलेलं यीस्टच्या पेशी असतात त्या पुन्हा अशा म्हणजे जिवंत होतात आणि हालचाल करायला लागतात. आणि त्यांचं इथं नंतर सांगणार आहे मी. ही प्रोकॅरियोटिक म्हणजे चांगली वाढ झालेली म्हणजे प्रगत प्रकारची पेशी आहे. ह्याच्यामध्ये केंद्रक दिसतंय, गॉल्गी ॲपरेटस, नंतर तंतुकणिका, हे सगळे भाग आहेत. आणि शिवाय याला एक स्वतःचं आवरण आहे आणि ह्या प्रत्येक पेशी अंगकाला सुद्धा आवरण आहे. हिला म्हणतात दृश्य केंद्रकी पेशी, प्रगत प्रकारची पेशी दृश्य केंद्रकी. तर किण्व हा खरं तर कवकाचा प्रकार आहे, बुरशीचा प्रकार आहे, पण तो दृश्य केंद्रकी म्हणजे प्रगत आहे थोडासा अमिबा किंवा आणखी कोणापेक्षा. या छोट्याशा फिल्ममध्ये तुम्हाला बडिंग यीस्ट सेल असं लिहिलेलं दिसतंय. इथे बडिंगचा अर्थ मुकुल, पेशीची वाढ पूर्ण झाली की तिच्यातूनच इथे इथे दिसतोय ना असा मुकुल तयार होतो. त्याची वाढ पूर्ण झाली की तो या मूळ पेशीपासून वेगळा होणार आणि यीस्टची नवीन पेशी तयार होणार. तर असं हे मुकुलायन पद्धतीने किंवा कलिकायन पद्धतीने पटापट पटापट यांची संख्या वाढत जाते. आणि मग ते काय करतात ते आपण बघूया. आता एक पाव बनवण्याची मजेशीर पद्धत आपण बघणार आहोत. मैद्यामध्ये यीस्ट मिसळलं जातं. तर हे जे गव्हाचं पीठ आहे, मैदा म्हणजे गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये साखळीच्या रूपात असलेली कर्बोदकं ती असतात, थोडीशी साखर असते आणि प्रथिनं असतात. जेव्हा आपण ह्याच्यात ते ओलं यीस्ट मिसळतो तेव्हा ते यीस्ट ह्याच्यातली साखर वापरून भराभर 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 वाढायला लागतं. आणखी अन्न मिळवण्यासाठी ते त्याच्यातले जे कर्बोदकं आहेत, पीठ आहे, लॉंग चेन कार्बोहायड्रेट्स म्हणजे साखळी रूपात असलेली कर्बोदकं, त्यांचं अपघटन करून पुन्हा शर्करा मिळवतात, साखरेत रूपांतर करतात, आणखी वाढतात. या प्रक्रियेमध्ये आणि ते प्रथिनं जी असतात त्याचं रूपांतर ग्लुटेनमध्ये करतात. या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे तयार होतात आणि त्या बुडबुड्यांमुळे पिठाचा आकार वाढतो. हा बघा वाढलाय. हे आहेत कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे. आणि ग्लुटेनमुळे या पिठाला जरा कडकपणा येतो. ही प्रक्रिया आता पुन्हा एकदा बघा. गव्हाच्या पिठात म्हणजे मैद्यात कर्बोदकं, प्रथिनं आणि थोडीशी शर्करा असते.
यीस्ट मिसळल्यावर शर्करा हे त्याचं अन्न आहे, त्यामुळे त्याची पटापट मुकुलायन पद्धतीने 1चे 2, 2चे 4 पटापट वाढायला लागतात. ही वाढ आणखी भरभर व्हावी म्हणून कर्बोदकांचं अपघटन करतं, यीस्टच करतं, आणि त्याच्यामुळे शर्करा बनतात, तर प्रथिनांपासून ग्लुटेन बनतं. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आणि त्याच्या बुडबुड्यांमुळे पीठ फुगतं आकाराने. ग्लुटेनमुळे कडक होतं, ते बुडबुडे बाहेर जात नाहीत. याच प्रक्रियेत आणखी एक संयुक्त तयार होतं, इथेनॉल नावाचं अल्कोहोल तयार होतं. हे पीठ आपण कच्चं खात नाही, तर ते भाजलं जातं भट्टीमध्ये उच्च तापमानाला, आणि भाजलेला ते पीठ भाजल्यानंतर तयार होतो पाव. त्या पावाला एक जो विशिष्ट स्वाद असतो, त्याच्यामध्ये इथेनॉलचा सहभाग असतो. त्याच्यामुळे पिठापेक्षा पाव वेगळा लागतो, तो या इथेनॉलमुळे, कार्बन डायऑक्साईडमुळे, ग्लुटेनमुळे. हीच प्रक्रिया इथे तुम्हाला दिसते बघा, कसं पीठ फुगतंय, मग ते भाजल्यावर आणखी फुगतं आणि जाळीदार असा पाव बनतो. तर ही जाळी बनण्याचं कारण तुम्हाला कळलं असेल, कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे. बघितली पाव निर्मितीची प्रक्रिया. आता पुढे जाऊया. ह्याच यीस्टचे आता हा अजून एक उपयोगी सूक्ष्मजीव आहे. जरी हा कवकाचा म्हणजे बुरशीचा प्रकार असला तरी त्याचे इतर उपयोग बघूया. ऊसाच्या कारखान्यात गेल्यात कधी तुम्ही, साखरेच्या कारखान्यात, तर ऊसाच्या रस काढतात आणि ती जी मळी असते काळपट रंगाची, ती खरी तर फेकून द्यायला पाहिजे, पण नाही, तिच्यामध्ये काही प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, शर्करा शिल्लक असते. म्हणून त्या मळीमध्ये सॅकरोमायसिस नावाचं किण्व, किण्वाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. आता जे आपण आधी बघितलं त्याचं नाव बेकर्स यीस्ट, आता हे दुसरं आहे सॅकरोमायसिस. हे किण्व मिसळतात आणि ठेवून दिलं जातं मोठ्या मोठ्या टँकमध्ये. तर या प्रक्रियेत सुद्धा इथेनॉल, आता आपण बघितलं ना ते C2H5OH, हे अल्कोहोल, तसंच काही इस्टर आणि आणखी काही अल्कोहोल्स ही उपउत्पादनं मिळतात. म्हणजे जी मळी फेकून द्यायची त्याच्यापासून इथेनॉल हे एक छान उत्पादन मिळतं, इस्टर्स मिळतात आणि आणखी काही अल्कोहोल्स मिळतात. इथेनॉलपासून स्पिरिट, तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर इंजेक्शन लावायच्या आधी ते लावतात ना कापसाने, आणि मग थंड थंड वाटतं त्वचेला, ते स्पिरिट, किंवा प्रयोगशाळेत स्पिरिटचा दिवा बघितला असेल ते स्पिरिट. मद्यार्क आणि इतर काही उपयुक्त रसायनं मिळतात. इथेनॉलचा मी म्हणेन सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे हल्ली भारतासारख्या देशात सुद्धा पेट्रोल डिझेलमध्ये 10% इथेनॉल मिसळणं हे अनिवार्य केलेलं आहे. का? तर किती फायदे आहेत बघा. एक तर हे बाय प्रॉडक्ट आहे, म्हणजे फेकून देणार जी मळी तिच्यापासून काढलेलं उत्पादन आहे. शिवाय ते धूरविरहित आणि उच्च प्रतीचं इंधन आहे. जेव्हा इथेनॉल जळतं तेव्हा धूर निघत नाही, स्वच्छ इंधन आहे ते, हरित इंधन म्हटलं जातं त्याला. न पेट्रोल डिझेलमध्ये मिसळल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या पासून मिळणारा धूर थोडा कमी होतो, शिवाय प्रदूषण कमी होतं त्याच्यामुळे. आणि पेट्रोल डिझेलचे तर साठे तुम्हाला माहिती आहेत, कमी होत चाललेत दिवसेंदिवस. त्याचा जास्ती दिवस पुरतील जर त्याच्यात इथेनॉल मिसळत गेलं तर. असे अनेक फायदे इथेनॉलच्या मिसळल्यामुळे होतात. तर हे औद्योगिक उत्पादन इथेनॉलचं करताना ऊसाची मळी एकटीच वापरत नाही, तर मका, जव किंवा सातू, बार्ली अशी इतर धान्य सुद्धा इथेनॉल बनवण्यासाठी वापरली जातात. नंतर द्राक्षाचा रस, असा गोड फळांचे जे रस असतात त्याच्यात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ह्या शर्करा असतात, त्यांचंही यीस्टच्या मदतीने किण्वन केलं जातं आणि त्याच्यापासून जे अल्कोहोल मिळतं त्याच्यापासून वाईन हे एक पेय बनतं. आता जी आपण अल्कोहोलची प्रक्रिया बघितली ती चित्रात बघूया. इथे मळी आहे, ऊसाची मळी, त्याच्यामध्ये किण्व मिसळलं जातं. त्याच्यानंतर ही सगळी स्लरी मळी टँकमध्ये ती फर्मेंटेशन म्हणजे किण्वनासाठी काही तास ठेवली जाते.
फर्मेंटेड लिक्विड म्हणजे हे जे आहे त्याचं ऊर्ध्वपातन केलं जातं. ऊर्ध्वपातन केल्यावर फक्त अल्कोहोलची वाफ तयार होते आणि ती वाफ थंड करून शुद्ध अल्कोहोल मिळतं. बघा मळी कशी काळपट आहे आणि त्याच्यापासून मिळालेलं अल्कोहोल मात्र अतिशय स्वच्छ आहे. आणि ह्या प्रक्रियेत जो चोथा राहतो तो अतिशय चांगला खत मॅन्युअर म्हणजे खत म्हणून त्याचा उपयोग होतो. म्हणजे जी मळी फेकून देणार त्याच्यापासून ही 2 उपयुक्त उत्पादनं मिळवली जातात. आणि इथे आता शेवटी जो उपयोग बघितला वाईनचा, तर त्याच्यामध्ये द्राक्ष, त्याच्यात यीस्ट मिसळून द्राक्षाच्या रसात यीस्ट मिसळतात, त्याच्यापासून पुन्हा इथे थोडंसं त्याची जी सालं आणि खत मिळतं ते खत म्हणून वापरलं जातं चोथा. नंतर हा जो रस मिळतो त्या रसाचं पुन्हा फर्मेंटेशन करून त्याचं ऊर्ध्वपातन करतात आणि ऊर्ध्वपातनापासून जे पेय मिळतं ते वाईन ते पुन्हा काही दिवस लाकडाच्या ड्रममध्ये ठेवलं जातं आणि मग त्याचा वापर केला जातो. अजून एक नवीन तंत्रज्ञान हल्ली उपयोगात आणलं जातं, जैव उपचार, बायो रेमेडिएशन. म्हणजे काय तर काही पदार्थांच्या शुद्धीकरणासाठी किंवा त्यांच्यापासून त्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी जीवाणूंचा वापर करणे. पाम तेल बघितलं असेल तुम्ही, ऐकलं असेल निदान. पाम वनस्पतींच्या पासून जे मिळतं ते खाद्यतेल म्हणून वापरतात. तेवढं ते खूप क्वालिटीचं नसतं पण वापर केला जातो. किंवा इतर काही औद्योगिक उपयोग सुद्धा खूप आहेत या पाम तेलाचे, साबण वगैरे तयार करण्यासाठी. याची निर्मिती होत असताना विषारी पदार्थ तयार होतात. तसंच काही औद्योगिक प्रक्रियांमध्ये जड धातू मुक्त होतात, क्षार मुक्त होतात. हे सगळे दूर करण्यासाठी यारोविया लायपोलिटिका, बघा अजून एक किण्व, किण्वाचाच प्रकार आहे यारोविया लायपोलिटिका. हे किण्व आहे, त्याचं खाद्य आहे विषारी पदार्थ, जड धातू, क्षार, हे त्याचं खाद्य त्याला मिळतं. पण त्याच्यामुळे आपल्याला जे उपयुक्त पदार्थ हवेत त्यांचं आपोआप शुद्धीकरण होतं. तसंच सॅक्रोमायसिस सेरेवेसी हे एक अजून किण्व आहे की जे आर्सेनिक हा धातू आहे, हा माणसाच्या शरीरासाठी विषारी आहे, घातक आहे, त्याचं शोषण करतं हे किण्व. इथे तुम्हाला दिसतंय चित्र, बघूया आता ही बायोरेमेडिएशन बाय यीस्ट. इथे धूर किंवा हे जे आहेत जड धातू त्याच्यामध्ये यीस्ट मिसळलं. कोणते कोणते आहेत बघा जड धातू, इथे ज्याचा उल्लेख केला आहे ते इथे नावं दिसतात. Hg म्हणजे पारा, जस्त, शिस, कॅडमियम, कोबाल्ट, निकेल, तांब. हे औद्योगिकदृष्ट्या उपयोगी असले तरी आपल्या शरीराच्या दृष्टीने ते घातक आहेत. म्हणून फूड स्टफ म्हणजे अन्नामध्ये किंवा मिसळले गेले, मातीतून किंवा पाण्यातून कशातूनही मिसळले गेले आणि वनस्पतीच्या शरीरात आले तर ते प्राण्यांच्या शरीरात जाणार, आपल्या शरीरात जाणार. त्याचं आधीच शोषण करण्यासाठी यीस्टचा वापर केला जातो. त्याला म्हणतात जैव उपचार. इथे तुम्हाला एक दिसतंय जहाज चाललंय आणि त्याच्यापासून पेट्रोलियम तेलाची गळती झाली पाण्यात. तर पाण्यावर ह्याचा थर येतो आणि त्याच्यामुळे पाण्याचं तर प्रदूषण होतंच, पण पाण्याखाली राहणारे मासे, इतर प्राणी, वनस्पती यांना ह्या विषारी तेलाचा सामना करावा लागतो. शिवाय त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, प्रकाश मिळत नाही, हवा मिळत नाही. असा अनेक तोटे आहेत या सांडलेल्या तेलाचे. मग ते गोळा कसं करायचं? पुसून काढता येईल का समुद्रातलं तेल? नाही. पण ते काम करण्यासाठी पुन्हा आपल्या मदतीला येतात एक प्रकारचे जीवाणू, त्यांचं नाव अल्कॅनिव्होरॅक्स. इथे तुम्हाला दिसतंय की त्या पाण्यामध्ये जर अल्कॅनिव्होरॅक्स मिसळले तर ते त्या अल्कॅनिव्होरॅक्स त्यांचं खाद्य आहे, ते त्या संयुगांमध्ये रूपांतर करतात आणि हळूहळू तो तेलाचा थर कमी होत जातो. हा सुद्धा जैव उपचार आहे, सूक्ष्मजीवांच्या मदतीने केलेला उपचार किंवा थोडक्यात म्हणायचं तर शुद्धीकरण म्हणजे जैव उपचार. हा जीवाणूंचा अजून एक उपयोग आहे, जीवाणू आणि किण्व, बुरशी.
आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तुम्ही म्हणाल विज्ञानात कसली गोष्ट, तर इथे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत, त्यांची गोष्ट आहे. ते स्टेफायलोकॉकस नावाच्या जीवाणूंचा अभ्यास करत होते, जखमेत वाढणारे जीवाणू. आणि त्या जीवाणूंमुळे जखमा बऱ्या होत नाहीत, किती काय केलं तरी होत नव्हत्या. तर ह्याला म्हणतात पेट्री डिश. त्या पेट्री डिशमध्ये त्यांनी एका माध्यमांवर हे स्टॅफायलोकॉकस जीवाणू वाढवले होते आणि रोज त्याच्यात काहीतरी रसायनं घालून ते बघत होते की मरतील का. तर त्यांना 3 सप्टेंबर 1928 या दिवशी अचानक दिसलं की त्या एका बशीमध्ये निळसर रंगाचं बुरशी किण्व वाढलंय. पण कमाल म्हणजे त्या बुरशीच्या आजूबाजूचे हे जीवाणू मात्र नष्ट झाले. मग त्याने काय केलं, तर निळी बुरशी वाढली होती पण त्याच्या बाजूची जागा स्वच्छ झाली होती, म्हणजे जीवाणू नष्ट झाले होते. ही बुरशी म्हणजे पेनिसिलियम नोटॅटम होती. त्याने अभ्यास केला त्या बुरशीचा, तर ती होती पेनिसिलियम नोटॅटम. आणि तिच्या स्त्रावांमुळे ते स्टेफायलोकॉकस जीवाणू नष्ट झाले होते. म्हणजे हे त्याने अधिक अभ्यासाने सिद्ध केलं. अशा अनपेक्षित घटनेतून जगातलं पहिलं प्रतिजैविकचं इंग्लिश नाव आहे अँटीबायोटिक. हे अँटीबायोटिक गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिलं, ऐकलं असेल कधी तुम्ही. तर पहिलं प्रतिजैविक अचानक अनपेक्षित घटनेतून जन्माला आलं होतं. त्याचं नाव पेनिसिलिन. पेनिसिलियम पासून मिळालं म्हणून पेनिसिलिन. आणि असाध्य रोगांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न जो माणसाचा चालू होता त्याचा पाया रचला गेला ह्या प्रयोगामुळे. मग आपले जीव वाचवणारी ही जी प्रतिजैविक आहेत त्यांचं संशोधन कोणी केलं, तर डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. आपण कायमच त्यांच्या ऋणात राहायला हवं, हो ना. त्यांनी जर शोध लावला नसता तर नुसत्या जखमा नाही, बरेचसे असाध्य रोग, क्षयरोग, न्यूमोनिया, कुष्ठरोग, असाध्यचा अर्थ काय की ज्याच्यावर औषध नाही, असे बरेचसे रोग असाध्य होते. पण प्रतिजैविकांचा शोध लागल्यानंतर त्याच्यापासून मुक्तता मिळाली माणसाला. तर हे पेनिसिलियम या कवकापासून मिळणारा प्रतिजैविकांचा गट आहे. पेनिसिलियम ह्या बुरशीच्या सुद्धा अनेक जाती आहेत की ज्याच्यापासून पेनिसिलिन मिळवता येतं. कोणाकोणाता हे सुद्धा सूक्ष्मजीव आहेत, पण इतर सूक्ष्मजीव आहेत. कोण जीवाणू, स्टेफायलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय, हे जे जीवाणू आहेत त्यांना नष्ट करण्याची कामं पेनिसिलियमच्या स्त्रावामुळे होतात. यांच्यापासून जे संसर्ग होतात ते आटोक्यात आणण्यास पेनिसिलिनचा वापर होतो. कोणते संसर्ग? कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूंमुळेच वेगवेगळे संसर्ग होतात. जखमा होतात, कधी खोकला होतो, कधी कफ होतो, कधी पू होतो जखमांमध्ये. न्यूमोनिया हा फुफ्फुसाला होणारा आजार आहे. फुफ्फुसामध्ये श्वसनाला त्रास होतो, थोडंसं पाणी वाढलं जातं, ते न्यूमोनिया ही एक कंडिशन आहे, म्हणजे ही स्थिती आहे. त्याला अनेक कारणं असतात, कधी जीवाणू असतात, कधी दुसरी कारणं असतात. स्कारलेट फीवर म्हणजे लोहितांग ज्वर, हे अशा अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी पेनिसिलिन असलेली औषधं उपयुक्त आहेत. तर हे आहे आपलं जगात पहिला शोध ज्याचा लागला ते पेनिसिलिन. मग पुढे त्याच्यात प्रगती होत गेली आणि प्रतिजैविकांचे बरेच गट अस्तित्वात आले. पहिलं कार्टून तुम्हाला दाखवतंय या साइड्स म्हणजे काय, तर ते बॅक्टेरिया जीवाणूंच्या वाढीला प्रतिरोध करतात. तर इथे हे आहेत ते जीवाणूंना मारूनच टाकतात. याच्यावरून आपण बघूया प्रतिजैविकाची व्याख्या. सूक्ष्मजीवांच्या वाढीला प्रतिकार करणारी ही आणि नाश करणारी. जीवाणू आणि कवक ही सुद्धा जीवाणूंपासूनच मिळवतात प्रतिजैविक सुद्धा, फक्त पेनिसिलियम पासून नाही. काही इतर जातीची कवक आहेत, काही इतर जातीचे जीवाणू आहेत की जे इतर जीवाणूंचा नाश करू शकतात.
सूक्ष्मजीव, रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश करू शकतात. तर वाढीला प्रतिकार आणि नाश दोन्ही करणारी जी कार्बनी संयुग आहेत, पण कोणापासून मिळवलेली? जीवाणू आणि कवकांपासून. म्हणून यांना वेगळाच गट आहे, प्रतिजैविके. सजीवांविरुद्ध कार्य करणारी आणि सजीवांपासूनच मिळवलेली अशी रसायनं, कार्बनी संयुग. 20वं शतक, सध्या आपलं कोणतं चालू आहे? 21वं. गेल्या शतकामध्ये प्रतिजैविकांचा शोध लागल्यानंतर औषधोपचारांच्या मध्ये क्रांती घडली. ज्यांना असाध्य म्हणत होते, क्षयरोग, न्यूमोनिया, कुष्ठरोग, त्याच्यावर औषधं मिळाल्यामुळे त्याच्यावर आटोक्यात आणले माणसांनी. आणि क्षयरोगाचे तर काही देशांमधून, भारतातून नव्हे, काही देशांमधून निर्मूलन झालंय. म्हणजे काय? तर क्षयरोगी एक सुद्धा नाही त्या देशामध्ये. त्याचं हे शक्य झालं फक्त प्रतिजैविकांमुळे. ही मुख्यतः जीवाणूंच्या विरुद्ध कार्य करतात. तर काही प्रतिजैविक आदिजीवांना, म्हणजे अमिबा, पॅरामेशियम यांच्या गट जो आहे, अमिबा पॅरामेशियम रोगकारक नाही आहेत, पण एंटामिबा आहे रोगकारक. तर अशा रोगकारक आदिजीवांना सुद्धा नष्ट करू शकतात. इथे प्रतिरोध, वाढीला रोध करणारी बघा, वाढीला प्रतिकार करणारी क्लोरॅम्फेनिकॉल, एरिथ्रोमायसिन, क्लिंडामायसिन, सल्फोनेमाइड्स. आपण काय डॉक्टर नाही आहोत, फक्त नावं वाचायची आपण. ही वाढीला प्रतिकार करतात. तर मारून टाकणारी कोणती आहेत? ती ही आहेत, मारूनच टाकतात जीवाणूंना. पुन्हा यांच्या कामावरून यांचे 2 गट केलेत. इथे जांभळ्या रंगाची कॅप्सूल दाखवली आहे, ती अनेक रोगकारक जीवाणूंना तिने पिंजऱ्यात धरले या कॅप्सूलने. याचा अर्थ काय? तर अनेक प्रकारच्या जीवाणूंविरुद्ध उपयोगी ठरणारी जी आहेत त्यांना म्हणतात विस्तृत क्षेत्र, ब्रॉड स्पेक्ट्रम. म्हणजे बऱ्याच रोगकारक जीवाणूंना मारू शकतात. एम्पिसिलिन, एमॉक्झिलिन, टेट्रासायक्लिन ही विस्तृत क्षेत्र प्रतिजैविक आहेत. बऱ्याच जणांवर यांचं नियंत्रण असतं. आणि ही कधी वापरतात डॉक्टर? तर रोगाची लक्षणं दिसतात पण रोगजंतूचं अस्तित्व सापडत नाहीये. टेस्ट करतात वेगवेगळ्या, पण कोणत्या रोगजंतूमुळे हा रोग झालाय असं हे जेव्हा डॉक्टरांना सापडत नाही तेव्हा ते वापरतात विस्तृत क्षेत्र प्रतिजैविक. याच्या उलट रोगकारक सूक्ष्मजीव कोणता हे निश्चित समजतं की सापडलाय जीवाणू कोणता आहे. तर त्याच्या विरुद्ध जी वापरली जातात त्यांना म्हणतात मर्यादित क्षेत्र प्रतिजैविक, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक. याच्या पिंजऱ्यामध्ये बघा एकाच प्रकारचे जीवाणू आहेत. पेनिसिलिन, झेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन ही औषधं आहेत. पेनिसिलिन एकाच कुठच्या तरी जंतूला मारतं, म्हणजे एका गटाला. झेंटामायसिन, एरिथ्रोमायसिन ही ते बरोबर त्या जीवाणूंवर हल्ला करतात. त्यांना म्हणतात मर्यादित क्षेत्र प्रतिजैविक. तर हे आणखी 2 प्रकार आपण बघितले प्रतिजैविकांचे. इतकी उपयोगी असली तरी ती वापरण्याबाबतीत मात्र काहीतरी काळजी आपल्याला घ्यावी लागते. की जरी तुम्हाला आता नावं सांगितली असली एवढी, तरी प्रतिजैविक ही नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. आपण डॉक्टर नाही आहोत, आत्ताच म्हटलं मी. औषधाच्या दुकानातून डॉक्टरांनी चिठ्ठी दिल्याशिवाय कोणतीही प्रतिजैविक मागायची नसतात. डॉक्टर लिहून देतील ती घ्यायची आपण. घसादुखी, सर्दी खोकला, इन्फ्लुएन्झा, अतिसार तसे कॉमन आहेत, हे सामान्य रोग आहेत. प्रतिजैविक स्वतःहून घ्यायची नाही. डॉक्टरांना ठरवू दे कोणती द्यायची ती. बहुतेक वेळेला हा डोस देतात तो 5 दिवस घ्या, 10 दिवस घ्या असं सांगतात डॉक्टर. डोस पूर्ण होण्याआधीच आपल्याला बरं वाटतं, तरी प्रतिजैविकांचे नेमून दिलेले डोस पूर्ण करा. आता असं का बरं? तर बरं वाटलं याचा अर्थ त्या रोगजंतूचा पूर्ण नायनाट शरीरातून झालेला नसतो. काही प्रमाणात ते शिल्लक असतात. डॉक्टर सांगतील तेवढे दिवस तो डोस पूर्ण करायचा, तरच तुम्ही त्या जीवाणूपासून, रोगकारक सूक्ष्मजीवापासून
मुक्त होऊ शकता. आणि मला उपयोग झाला त्या प्रतिजैविकाचा दुसऱ्याला उपयोग होईलच असं नाही, त्रास पण होऊ शकतो. प्रत्येक शरीराची टेंडन्सी वेगवेगळी असते, त्यामुळे आपल्याला उपयोगी ठरलेली प्रतिजैविक आपण दुसऱ्याला सांगायची नाहीत, कारण पुन्हा तेच, आपण डॉक्टर नाही आहोत. तुमच्या पुस्तकात एक प्रश्न दिलाय की जशी माणसाला ही सूक्ष्मजीव उपयोगी पडतात, तसे त्यांचा इतर निसर्गातले जे घटक आहेत, वनस्पती, प्राणी, त्यांना काय उपयोग होतो का? तर आता बघूया. इथे तुम्हाला एका वृक्षाचं खोड दिसतं आणि त्याच्या मुळाजवळ जमिनीवर उगवलेली लाल लाल छान भूछत्र दिसतात. बटन मशरूम्स म्हणतात त्यांना. लाल लाल गोल चेंडू ठेवल्यासारखी वाटतात. तर ही काय आहेत? फ्लाय अगॅरिक. फ्लाय अगॅरिक नावाचं हे भूछत्र आहे. पाईन, बर्च यांची रोपटी लावली तर त्याच्या आजूबाजूलाही उगवतात आणि ह्या झाडांना वाढायला मदत करतात. कशी? तर त्यांचे जे सूक्ष्म धागे आहेत, हा भाग दिसतोय आपल्याला वरचा, ती फक्त छत्री आहे, पण त्याच्या खाली त्याचे खूप आतमध्ये मातीमध्ये लांब दूरवर त्याचे धागे पसरतात. त्यांना म्हणतात मायसेलियम. लांबपर्यंत जातात, दूरवरून पाणी आणि पोषक द्रव्य घेतात आणि वनस्पतीच्या मुळांजवळ आणतात. त्याच्या मायसेलियममधून ते पदार्थ, पाणी आणि इतर पोषक द्रव्य या मातीत मिसळतात. मातीत मिसळली की या झाडाला घेता येतात मुळांद्वारे. त्यामुळे मुळं पाणी आणि ती पोषक द्रव्य घेतात आणि त्याच्या बदल्यात कवकाला शर्करेच्या रूपात अन्न पुरवठा करतात. म्हणजे हे कवक वाढतं या वृक्षाच्याच मदतीने, पण वृक्षाला मदत करतं. पुन्हा एकदा सहजीवन, परस्पर फायदा. तर हे होतं फ्लाय अगॅरिक नावाचं भूछत्र. परत एकदा स्वयंपाकघरात जा, आईकडे मसाल्याचा डबा मागा आणि त्याच्यात दगडफूल असेल तर नीट बघा. दगडफुलाचं इंग्लिश नाव आहे लायकेन. अशा राखाडी रंगाच्या चकत्या असतात, काळपट राखाडी. त्या आपण सुकवून वापरतो म्हणून काळपट राखाडी दिसतो. खरं जेव्हा ते इतर खोडांवर वाढतं तेव्हा असं गर्द हिरवं नसलं तरी हिरवट पांढरं दिसतं. याचं कारण हे दोन वनस्पतींचं मिश्रण आहे, कवक आणि शैवाल. कवक म्हणजे बुरशी की जिच्यामध्ये हरित लवक नाही आहेत, हरितद्रव्य नाही आहे, आणि शैवाल म्हणजे शेवाळ की ज्याच्यात हरितद्रव्य आहे. हे दोघं एकत्रितपणे वाढतात, त्याच्यातून जे तयार होतं ते लायकेन, पसरट पानं असल्यासारखं. सहजीवन असल्याने कसा एकमेकांना फायदा होतो? तर कवक हवेतला ओलावा शोषून घेतं आणि शेवाळाला देतं, तर शेवाळाने तयार केलेलं अन्न कवकाला मिळतं. त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती असेल की जिकडे एकटं कवक किंवा एकटी शेवाळं वाढू शकणार नाहीत, अशा अतिशय थंड, कोरड्या किंवा उलट अति दमट, उबदार अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा दगडफूल वाढू शकतं आणि दोघंही एकमेकांना मदत करतात. आणि माणसाला याचा उपयोग आहे मसाल्याचा पदार्थ स्वयंपाकघरात वापरला जातो. वनस्पती झाले, आता प्राणी. मुंग्या. असं म्हटलं जातं की माणूस वसाहती करायला खूप उशिरा शिकला, ते ह्या छोट्या प्राण्यांकडून शिकला. सर्वात पहिल्या वसाहती या छोट्या कीटकांनी सुरू केल्या असाव्यात. त्यांची मुंग्यांची वारुळं असतात, जमिनीखाली किंवा जमिनीच्या वर मातीपासून ते वारुळ बनवतात आणि त्याच्यात हजारो मुंग्या एकत्र राहतात. तर ह्या मुंग्या आपल्या वारुळात बुरशी वाढवतात. बघा, शेती पण आपण यांच्याकडून शिकलं असं गमतीत म्हटलं जातं. शेती करण्याचं तंत्र आपल्या आधी मुंग्यांना कळलं होतं. ते बुरशीचे छोटे छोटे जे बीजाणू असतात ते इथे मुद्दाम वाढू देतात आणि तिच्यापासून अन्न मिळवतात. तर हे भुंगे इथे दिसतंय तुम्हाला, ऑरेंज कलरचा लेडीबर्ड भुंगा म्हणतात त्याला. भुंगे आणि इतर काही कीटक सुद्धा झाडांच्या खोडावर जी बुरशी आली आहे, इथे भूछत्र दिसतंय ना, त्या बुरशीमध्ये अंडी घालतात आणि पळून जातात.
मग ज्या अंड्यांमधून त्यांची वाढ पूर्ण झाल्यावर पिल्लं बाहेर येणार, त्या पिल्लांना बुरशीच्या शरीरात असलेलं अन्न आयतं मिळतं. अळ्यांच्या अन्नाची सोय करून ठेवतात. म्हणजे बुरशी काही मार्गाने उपद्रवी आहे, तर काही मार्गाने मात्र तिचा माणसाला सुद्धा उपयोग होतोय, प्राण्यांना पण होतोय, कीटकांना होतोय. तर हे होतं बुरशी आणि प्राणी यांच्यातलं सहजीवन. इतका वेळ आपण बघितलं की वेगवेगळे उपयोग कोणते आहेत, पण हे सूक्ष्मजीव डोळ्यांना दिसत नसले तरी त्रास सुद्धा देतात आपल्याला. पहिल्या चित्रात तुम्हाला दिसतं निळ्या रंगाचं कापड आहे आणि त्याच्यावर असे पांढरे गोल 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 ठिपके आलेत. पावसाळ्यात विशेष हा अनुभव येतो. गोंडपाटं, लाकूड, लाकडाचं फर्निचर याच्यावर असे पांढऱ्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते. चामडी वस्तू त्याच्यावर सुद्धा येते. हे सगळे कार्बनी पदार्थ आहेत, म्हणजे वनस्पतींपासून बनलेले पदार्थ आहेत. ते त्याच्यातून त्यांना अन्न मिळतं. प्लॅस्टिकवर वाढणार नाही बुरशी कधी. हवेमध्ये कवकांचे सूक्ष्म बीजाणू असतात. त्यांना ओलावा मिळाला तर ह्या गोष्टी तुम्हाला जास्ती पावसाळ्यातच दिसतात, कारण उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सुद्धा ते बीजाणू असतात हवेमध्ये, पण ते कोरड्या हवेत वाढू शकत नाहीत. ओलावा मिळाला तर ते कुठे कुठे वाढू शकतात? सुती कापड, त्याच्याबरोबर रेशीम, लोकर, हे जे कार्बनी धागे आहेत, गोंडपाट, चामडी वस्तू, लाकूड, अशांवर हे रुजतात. कवकाचे तंतू वाढतात आडवे. ते पदार्थांमध्ये खोलवर शिरतात, स्वतःचं पोषण करतात आणि प्रजनन करतात. या प्रक्रियेत बुरशीला अन्न मिळतं कवकांना, पण मूळचा पदार्थ मात्र कमकुवत होतो. बुरशी आलेली चप्पल घातली तर तुटणार, ही कापड फाटणार, लाकूड सुद्धा जर पातळ असेल तर त्याचे तुकडे पडतील. गोंडपाटाच्या पिशवीत जर बुरशी आली आणि पिशवीत थोड्या दिवसांनी तुम्ही सामान भरलं तर ते फाटून सगळं सामान पडू शकतं खाली. बुरशी आलेलं कापड, गोंडपाट, चामड्याच्या चपला, बूट, पाकिटं, पट्टे जास्त काळ टिकत नाहीत आणि या लाकडी वस्तू खराब होतात. याचं कारण कवकाचे तंतू पदार्थामध्ये खोलवर शिरून त्यांनी ते थोडंसं असं सैलसर केलेलं असतं, कमकुवत करतात त्या पदार्थाने. हे एक चित्र दिसतंय तुम्हाला. मध्ये जो लॉकडाऊन झाला होता करोनामुळे, 2-3 महिने दुकानं सगळी बंद होती, तर एका मॉलचं चित्र आहे की 2-3 महिन्यांनी जेव्हा तो मॉल उघडला तेव्हा तिकडचे चामडी बूट, पाकिटं, पर्स, बॅग या सगळ्यांवर भरपूर बुरशीचं साम्राज्य होतं. बंद असल्यामुळे त्याच्यात बुरशीची वाढ झाली होती. या वस्तूंचीच नाही तर इथे आता काय काय दिसतंय बघा. हे जाम आहे, जाम असतो ना फळांचा जाम, त्या जामची बाटली उघडल्यावर कधीतरी अशी बुरशी वाढलेली दिसते. मक्याचं कणीस उघडलं तर आतमध्ये असं पांढरी पावडर दिसते, मग ती काळी होते. फळं, टोमॅटो, भाज्या ह्यांच्यावर बुरशी वाढते. हे शिजवलेलं अन्न आहे, प्लेटमध्ये दिसतंय तुम्हाला. ते जर तसंच राहिलं, पाव तसेच राहिले तर त्याच्यावर बुरशी वाढलेली दिसते. अशी बुरशी आलेलं तुम्ही खाता का? खायची तर इच्छा होतच नाही, पण असं कधी होत नाही की वरची बुरशी काढून टाकली आणि जाम खाल्ला. असं करत नाही आपण आणि करू सुद्धा नाहीये. याचं कारण बघूया. पाव, फळं, लोणची, मुरांबे, जॅम, सॉस, चटण्या, हे सगळं जे ओलसर अन्न आहे त्याच्यात कवकांच्या विविध प्रजाती वाढतात. एकाच जातीचं नाही, वेगवेगळ्या प्रजाती आहेत कवकांच्या की जे त्यांचं अन्न आहे हे सर्व त्या वाढतात. त्या अन्नातली पोषणद्रव्य शोषून घेतात, स्वतःची वाढ करतात, प्रजनन करतात. पण या प्रक्रियेत बुरशीकडून मायकोटॉक्झिन्स किंवा अजून काही विषारी रसायनं अन्नात मिसळली जातात आणि ते अन्न टाकाऊ होतं. कधी कधी विषारी सुद्धा होतं, घातक होतं. असं अन्न खाल्लं तर आपल्याला उलट्या आणि जुलाब होऊ शकतात. बुरशी आलेलं अन्न खाण्यास अयोग्य ठरतं.
प्रत्येक वेळी बुरशी दिसतेच असं नाही, आतमध्ये सुद्धा मिसळलेली असू शकतात ती बुरशीचे पदार्थ. अजून एक आपण उपद्रवी सूक्ष्मजीव बघणार आहोत, क्लॉस्ट्रिडियम. शिजवलेलं अन्न खराब करणारे जीवाणू क्लॉस्ट्रिडियम. उन्हाळ्याच्या दिवसात ह्याचा जास्त अनुभव येतो. एक गंमत आहे यांची, यांना वाढण्यासाठी ओलावा पण लागतो आणि 21°C आसपास तापमान लागतं जीवाणू बुरशी यांना वाढायला. हे कधी मिळतं? उन्हाळ्याच्या दिवसात. ओलसर पदार्थ आहेत, भाज्या आमट्या शिजवलेल्या, त्या जर सकाळी केलं तुम्ही तर संध्याकाळी त्याला विचित्र वास येतो, बुळबुळीत होतात. असं दिसलं की म्हणजे बुरशी दिसत नसली तरी ते अन्न खराब झालेलं असतं, कारण आता तिथे बुरशी नसून क्लॉस्ट्रिडियम हे जीवाणू वाढलेत. मग आई ते अन्न फेकून देते, कारण मगाशी सांगितलं तसंच क्लॉस्ट्रिडियम सुद्धा विषारी पदार्थ अन्नात मिसळतात आणि मग ते अन्न खाल्ल्यावर आपल्याला विषबाधा होऊ शकते. विष मिसळलेलं नसतानाही विषबाधा कशी? तर याचे जे पदार्थ आहेत क्लॉस्ट्रिडियमने तयार केलेले ते माणसासाठी विषारी ठरतात. या जीवाणूंच्या 100 प्रजाती आहेत. काही इथे दिसतात बघा, टिटॅनी, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिंजस, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम, क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल. हे वेगवेगळ्या याच्यात वाढतात. काही माणसाच्या त्वचेवर पण वाढतात. काही स्वतंत्रपणे मातीत जगतात. 100च्या 100 परजीवी नाही आहेत. तर काही मानव आणि इतर प्राण्यांच्या अन्नमार्गात आढळतात, काही अन्नात वाढतात. यांचं वैशिष्ट्य म्हणजे दंडाकृती आहेत. प्रतिकूल परिस्थितीत बाटलीच्या आकाराचे बीजाणू इथे दिसतात बघा, बाटलीच्या आकाराचे बीजाणू एंडोस्पोर्स तयार करतात आणि ती एंडोस्पोर्स काही काळ तशीच सुप्त अवस्थेत जिवंत राहू शकतात. यांना विनॉक्सी सूक्ष्मजीव म्हणतात, कारण हे ऑक्सिजनचं हवेतलं सर्वसामान्य प्रमाण जे आपण 21% म्हणतो ते सहन करू शकत नाहीत, म्हणून हे विनॉक्सी आहेत. जिथे ऑक्सिजन नाही आहे किंवा अतिशय कमी आहे, विरळ आहे, अन्नाचे आतमधले भाग जिथे ऑक्सिजन नाही आहे, बंद भरण्या, अशा ठिकाणी सुद्धा हे वाढू शकतात. बाटली बंद, डबा बंद अन्न. म्हणून जेव्हा आपण बाहेरचे खाद्यपदार्थ विकत घेतो तेव्हा त्याच्यावरची तारीख बघायची असते. डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे निर्मितीची तारीख आणि एक्सपायरी डेट. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत कारण इंग्लिशमध्येच लिहिलेल्या असतात, मुद्दाम इंग्लिशमध्ये सांगितल्या मी. एक्सपायरी डेट म्हणजे खराब होण्याची तारीख. जी फक्त औषधावरच नसतात ह्या 2 तारखा. जे तुम्ही अन्न विकत घेता, वेफर्स असतील, चटण्या असतील, सॉस, केचप, जाम, जे काही आपण अन्न विकत घेतो त्याच्यावर ह्या 2 तारखा पहिल्या बघायच्या, कारण त्याच्यात प्रतिरक्षक घातलेली असतात. पण ठराविक काळानंतर ते जरी हवाबंद असलं तरी त्याच्यात हे असे क्लॉस्ट्रिडियम सारखे जीवाणू वाढून ते खराब झालेलं असण्याची शक्यता असते. तेच आता आपण बघणार आहोत. सूक्ष्मजीव एवढा त्रास देतात, त्यांच्यापासून आपण सुरक्षा कशी राखायची? तर भाज्या, फळं, शिजवलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवायचं. आताच मी सांगितलं की त्यांना वाढ होण्यासाठी 21°C गरज असते. त्याच्यापेक्षा कमी फ्रीजमध्ये 5° असतं, 5°C तापमान असतं, फ्रीजरमध्ये आणखी कमी असतं. अशा ठिकाणी ते वाढू शकत नाहीत आणि अन्न सुरक्षित राहतं. हा हल्लीचा उपाय झाला. पूर्वीच्या काळी काय करायचे? लोणच्याच्या बरणीला आतून मीठ लावायचे. अजूनही लावतो आपण, ते काय फ्रीजमध्ये ठेवत नाही. फोडी असतील त्याच्यावर तेलाचा थर ठेवतात. त्याच्यामुळे काय होतं तर त्या लोणच्याचा हवेशी संपर्क तुटतो आणि हवेत असलेले बुरशीचे बीजाणू तुमच्या अन्नापर्यंत पोचू शकत नाहीत. म्हणून लोणच्या बरणीतलं काढलं की आई ते स्वच्छ पुसते रिकामी जागा बरणीतली आणि तिथे मीठ लावते. फोडी खाली ढकलून तेल वर आलंय की नाही हे बघते. ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत रोजच्या व्यवहारातल्या, पण त्या सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्याचा तो एक उपाय आहे. मीठ, साखर
ही फार पूर्वीपासून हे पदार्थ टिकवणाऱ्या पदार्थात घालतात. टिकवायचे जे पदार्थ आहेत, लोणची आहेत, मुरांबे आहेत, सरबत आहेत, त्याच्यामध्ये मीठ साखर घातल्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही. मग तो साखरेचा पाक असतो मुरांबा म्हणजे. लोणच्यामध्ये भरपूर मीठ असतं. व्हिनेगार नावाचा एक पदार्थ आहे, तो सुद्धा सूक्ष्मजीवांची वाढ रोखतो. आंबट असतं हे. सोडियम बेन्झोएट नावाची पावडर मिळते, ती थोडीशी चिमूटभर मिसळली तरी सुद्धा तुमचे खाद्यपदार्थ टिकतात. आणि विकतचे खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी हे पण वापरतात, शिवाय आणखी काही पदार्थ वापरतात, रसायनं. आताच मी म्हटलं तसं निर्मितीची तारीख आणि खराब होण्याची तारीख छापलेली असेल असेच पदार्थ घ्यावे. काही पदार्थ पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये असतात, पण या दोन त्याच्यावर तारखा नसतात. मग तारखा नसलेल्या पदार्थांची तुम्ही काय खात्री देणार की हा ताजा आहे की शिळा आहे? ज्या पदार्थांवर ह्या दोन तारखा असतील असेच पदार्थ घ्यायचे. शिवाय ते तारखा वाचायच्या. त्या तारखेच्या बाहेर असेल, आपण आजच्या दिवशी घेतोय आणि ती एक्सपायरी डेट आधी झालेली असेल, खराब होण्याची तारीख, तर तो पदार्थ घ्यायचा नाही. कारण विशिष्ट काळानंतर अन्न पदार्थांमध्ये सूक्ष्मजीवाची वाढ झालेली असू शकते आणि मग त्याच्याने आपल्या शरीराला आजार होतात. हे अन्नाचं झालं. आता जी तुम्ही चित्र बघितली, सुती, लोकरी, रेशमी कपडे, गोंडपाट, यांना बुरशी येऊ नये म्हणून उन्हात वाळवायची ती मे महिन्यात. झटकायची चांगली, म्हणजे त्याच्यात जर काही बीजाणू वगैरे अडकलेले असतील बुरशीचे तर निघून जावेत, ह्याच्यासाठी ती झटकायची. आणि मुख्य म्हणजे कोरड्या ठिकाणी. ओलावा असेल तरच वाढणार ना बुरशी, कोरड्या ठिकाणी वाढत नाही. एवढे उपाय केले तर हे सगळ्या वस्तू चांगल्या राहतात. लाकडी आणि चामडी वस्तूंना पॉलिश लावतात. लाकडाचं पॉलिश वेगळं, चामड्याचं पॉलिश वेगळं. बूट पॉलिश बघितलं असेल तुम्ही, काळं मेणाचा पदार्थ असतो तो, मेणापासून बनवलेला. ते पॉलिश लावून ठेवलं आणि त्यासुद्धा कोरड्या जागी ठेवल्या वस्तू, तर त्याच्यावर बुरशी वाढू शकत नाही. पॉलिशचा थर आल्यामुळे हवेशी संपर्क तुटतो. एवढा साधा एक उपाय आहे. आता सूक्ष्मजीवांच्या धड्यातला सर्वात महत्त्वाचा भाग. खूप वर्षांपर्यंत असं समजलं जायचं की देवीचे फोड आले अंगावर म्हणजे देवाचा कोप झाला, म्हणून तर त्याला देवी नाव पडले. पोट बिघडलंय, कोणीतरी माझं काहीतरी वाईट केलं असेल. कावीळ झाली आहे तर कुठेतरी मंत्र तंत्र करणाऱ्याकडे जायचं, डोळे पिवळे दिसतात म्हणून. गोवर कांजिण्या आल्यात, देवीची ओटी भरा. ह्या सगळ्या अतिशय चुकीच्या कल्पना आहेत. बरेच वर्ष लोकांना माहिती नव्हतं माणसाला की हे जे रोग होतात त्यांचा सूक्ष्मजीवांशी काहीतरी संबंध आहे. कारण ते डोळ्यांना दिसत नाहीत. जे डोळ्यांना सुद्धा दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला रोग येतील हे स्वप्न तरी पडेल का कोणाला? नाही. पण शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं की हे वेगवेगळे रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात. कोणकोणते आहेत? कारक. कारकचा अर्थ ज्यांच्यामुळे रोग होतात ते. बहुतेक सगळे विषाणू आहेत, जीवाणू आहेत, आदिजीव आहेत आणि कवक आहेत. हे डोळ्यांना दिसले नाही तरी आपल्या शरीराशी त्यांचा संपर्क आला तर आपल्याला भयानक प्रकारचे रोग होऊ शकतात. एकाचा अनुभव नुकता आपण घेतोय आणि ज्याच्यामुळेच तुमचं ऑनलाईन शिक्षण चाललंय, तो कोरोना विषाणू. तर एक एक करून आपण बघूया. पहिला आहे एड्स. HIV नावाच्या विषाणूमुळे हा होतो. याच्या शरीरातील म्हणजे प्रसार कसा होतो तर एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातलं रक्त, वीर्य, आईचं दूध याच्यामुळे एड्स दुसऱ्या माणसाला होऊ शकतो. आणि प्रतिबंध एकासाठी वापरलेले इंजेक्शन, सुया पुन्हा पुन्हा न वापरणे, प्रत्येकासाठी वेगळ्या वापरणे. सुरक्षित लैंगिक संबंध याच्यामुळे एड्सचा प्रसार थांबतो. पुढचा आहे कावीळ. हा सुद्धा विषाणूजन्य रोग आहे आणि हा मात्र आपल्या शरीरात प्रवेश करतो दूषित पाणी आणि अन्न याच्यातून.
लक्षणं तुम्हाला माहिती आहे त्याची. डोळे आणि नखं पिवळी होतात, उलटी होते, अन्नावरची इच्छा निघून जाते आणि माणूस अशक्त होत जातो. प्रतिबंध कसा करायचा? तर ह्या पाणी आणि अन्न स्वच्छ असलं पाहिजे. स्वच्छ गाळलेलं निर्जंतुक पाणी हवं, झाकून ठेवलेलं आणि घरी बनवलेलं स्वच्छ ताजं अन्न हवं. फ्लूचा ताप आला, ऐकलं असेल तुम्ही. त्याचं खरं नाव आहे इन्फ्लुएन्झा. हा सुद्धा विषाणूमुळे होणारा रोग आहे. रोग्याशी संपर्क, घरात एकाला फ्लू झाला तर हळूहळू हळू सगळ्यांना होत जातो, कारण त्याचे सर्दी, खोकला, थुंकी ह्याच्यातून तो विषाणू हवेत पसरतात आणि हवेमधून दुसऱ्याच्या शरीरात जातात. मग रोग्याशी संपर्क टाळणं आणि घरात स्वच्छता पाळणं. लहानपणी गोवर, कांजिण्या तुम्हाला पण कदाचित होऊन गेलेले असतील. फोड येतात. गोवर म्हणजे अगदी बारीक फोड असतात, तर कांजिण्या म्हणजे मोठे फोड असतात थोडे, आणि त्याच्यामध्ये अशी लस चिकट तयार होते. हा सुद्धा विषाणूजन्य रोग आहेत दोघंही. आणि रोग्याशी संपर्क आल्यामुळे, त्यामुळे शाळेत तुम्ही ऐकलं असेल, एखाद्याला गोवर, कांजिण्या आल्या तर बाई सांगतात की पूर्ण बरा हो, 15 दिवस घरी राहा, पूर्ण बरा हो, मगच शाळेत ये. का? तर त्याच्यामुळे इतरांना होऊ शकतो तो. इथे सुद्धा निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न आणि लसीकरण. लहानपणापासून ह्या रोगांच्या विरुद्ध लसी देतात. गेल्या काही वर्षात नव्याने आलेले विषाणूजन्य रोग आहेत बर्ड फ्लू. H7N9 नावाच्या विषाणूमुळे होणारा, तर H1N1 या विषाणूमुळे होणारा स्वाईन फ्लू. बर्ड फ्लू अर्थातच पक्ष्यांमुळे होतो, कोंबडीमुळे जास्त करून. तर स्वाईन फ्लू डुक्कर आणि इतर प्राण्यांच्या मार्फत त्याचे विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. ताप येतो आणि हा घातक ताप असतो. तर स्वच्छता राखली पाहिजे. मांस खाणं काही वर्ज्य नाही आहे, पण ते योग्य प्रकारे शिजवलेलं पाहिजे. कच्चं किंवा अर्धकच्चं राहिलं मांस तर त्याच्यातून विषाणू जाण्याचा शक्यता असते. डेंगी किंवा ह्याला खरं नाव आहे डेंगी, आपण डेंग्यू म्हणतो. हा सुद्धा एक प्रकारचा विषाणूजन्य ताप आहे. याचा प्रसार करतात डास, आणि ह्याच्यामुळे सुद्धा ताप येतो. शरीरातल्या रक्तातल्या काही पेशी कमी होतात आणि त्या जर व्यवस्थित पुन्हा पूर्ववत झाल्या नाहीत तर हा घातक असतो. पण ह्याच्या विरुद्ध औषधं आहेत सगळ्यांच्या. प्रतिबंध कसा करायचा? परिसराची स्वच्छता, पाणी साठू द्यायचं नाही. गटार आणि जिथे पाणी साठलंय तिकडे डास जास्त असतात. कचऱ्याचे ढीग असतील तर ते डासांना वाढायला मदत करतात. काहीही उपाय करून डासांवर नियंत्रण ठेवणं. तुम्ही बघितलं असेल, धूरवाले फिरतात नगरपालिकेचे, धुराची फवारणी करतात, कचरा साठू देत नाहीत. असं जर परिसर स्वच्छ असला तर डेंग्यूचं प्रमाण कमी असतं. नंतर आहे न्यूमोनिया. मगाशी एकदा आपण चर्चा केली. ही एक शरीराची परिस्थिती आहे. जीवाणू, विषाणू अनेक कारणांमुळे न्यूमोनिया होतो. आताच्या कोरोना विषाणूमुळेच तो न्यूमोनिया होतो. म्हणजे काय? तर त्याच्या फुफ्फुसांमध्ये हे जंतू जाऊन बसतात वेगवेगळे, आणि श्वसनाला त्रास होतो. श्वसनाची क्षमता कमी होते. कुठून जातात ते शरीरात? तर ज्याला झालेला आहे न्यूमोनिया त्याच्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब, सर्दी, खोकला, शिंका, थुंकी याच्यातून जे सूक्ष्म थेंब हवेत पसरतात ते जर तुमच्या नाकातून, तोंडातून शरीरात गेले तर फुफ्फुसात जीवाणू, विषाणू जाऊन बसतात आणि मग फुफ्फुसात श्वसनाचं काम नीट होत नाही. तो न्यूमोनिया. न्यूमोनिया आणि ह्या सगळ्या रोगांविरुद्ध सुद्धा लस आहे. रोगाला लांब ठेवतात. रोग्यापासून आपण दूर राहायचं, म्हणजे आपल्याला हे रोग होऊ शकत नाही. कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे आणि शरीराच्या टोकाचे भाग आहेत, हाताची, पायाची बोटं, नाकाचा शेंडा, कानाच्या पाळ्या, तिकडे या जीवाणूचा हल्ला होतो आणि ते भाग अक्षरशः झिजतात. म्हणजे त्यांचा ऱ्हास होत जातो पेशींचा आणि पुन्हा ते पहिल्यासारखे होत नाहीत. कुरूप दिसायला होतं माणसाला.
आणि आपल्याला कसा त्याचा प्रसार कसा होतो, तर रोग्याची दीर्घकाळ सानिध्य, घरात जर एखाद्याला झाला असेल कुष्ठरोग तर तो इतरांपासून थोडा दूर राहिला नाही, त्याच्या वस्तू वापरल्या तर इतरांना तो होऊ शकतो घरातल्या. म्हणून रोग्याशी संपर्क टाळायचा, त्याच्या वस्तू वापरणं टाळायचं की कुष्ठरोगापासून आपण दूर राहू शकतो. कुष्ठरोग्यांना वाळीत टाकणं, घरातून बाहेर काढणं हा अतिशय चुकीचा मार्ग आहे. या रोगावर सुद्धा दीर्घकालीन उपचार आहेत आणि ते रोगी पूर्ण बरे होतात. तुम्ही डॉक्टर बाबा आमटेंचं नाव ऐकलं असेल. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य रोगाविरुद्ध लढण्यात घालवलं, कुष्ठरोग्यांचं पुनर्वसन केलं, त्यांना नवीन आयुष्य मिळवून दिलं. त्यांनी सिद्ध झालेलंच आहे की औषधांमुळे कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. पुढचा रोग आहे कॉलरा. हा सुद्धा व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या जीवाणूंमुळे होतो. दूषित अन्न, पाणी, पावसाळ्यात पसरणारा जास्त रोग आहे. पाणी आणि अन्न दूषित झालं माशांमुळे, कशामुळे, तर आपल्याला हा पोटाचा रोग आहे, जुलाब उलट्या होतात. म्हणून स्वच्छ अन्न आणि पाणी ग्रहण करणे हा प्रतिबंधाचा मार्ग आहे. नंतरचा आहे हिवताप. मराठी नाव आहे हिवताप, थंडी भरून ताप येतो. इंग्लिश नाव आहे मलेरिया. हा तर आपल्या आयुष्यभर आता सोबती राहणार आहे. जिथे अस्वच्छता आहे, गर्दीची शहरं आहेत, उघडी गटारं आहेत, कचऱ्याचे ढीग आहेत, तिकडे डास वाढतात. डासाच्या दंशांमधून मलेरिया पसरवणारे आदिजीव ते आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होतो. डासाचा दंश हे कारण आहे, पण कारणीभूत असतात आदिजीव. पुन्हा इथे तसंच आहे, परिसराची स्वच्छता, पाणी साठू द्यायचं नाही आणि डासांवर नियंत्रण ठेवायचं. डेंग्यू आणि मलेरिया दोघांचे प्रतिबंधाचे उपाय सारखे आहेत. कवक, बुरशीतले काही सूक्ष्मजीव गट केसात वाढले तर कोंडा होतो, खाज येते आणि पांढऱ्या पांढऱ्या खपल्या निघतात, तो कोंडा किंवा डॅन्ड्रफ म्हणतात त्याला. नायटा, गजकर्ण, त्वचेवरील चट्टे हे 3 रोग त्वचेचे आहेत की ज्याच्याला कारणीभूत आहेत कवक, वेगवेगळ्या प्रजाती कवकांच्या. रोग्याशी आणि त्याच्या वस्तूंशी संपर्क, मग आता डोक्यातला कोंडा, जर तुम्ही कंगवे वापरले, कपडे वापरले तर हे त्वचा रोगांचे कवकयुक्त रोगजंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातात आणि त्याला संसर्ग होऊ शकतो. म्हणून स्वच्छता राखणे, रोग्याशी संपर्क टाळणे हे याचे प्रतिबंधाचे उपाय आहेत. 9वीच्या पातळीच्या मानाने तुम्हाला एक खूप कमी रोगांची माहिती दिलेली आहे. मायक्रोबायोलॉजीमध्ये हजारो अशा रोगांचा अभ्यास केला जातो आणि रोगकारक सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. आणि हे जरी डोळ्यांना दिसले नाहीत तरी माणसापेक्षा आणि इतर कुठच्याही प्राण्यांपेक्षा स्ट्रॉंग आहेत. कसे काय की जेवढे तुम्ही औषधं शोधाल तेवढी हे स्वतःच्या शरीरात बदल घडवतात. म्युटेशन, स्वतःच्या शरीरात हे बदल घडवतात आणि त्या औषधांना निष्प्रभ ठरवतात. याच्या विरुद्ध लसी येत आहेत. बहुतेक सगळ्या रोगांवर माणसांनी नियंत्रण मिळवलंय, पण जेवढे आपण रोग नष्ट करायच्या मागे आहोत तेवढे पुन्हा नवीन सूक्ष्मजीव उत्पन्न होत आहेत. त्यांच्यात म्युटेशनमुळे असेल किंवा कशामुळे नवीन नवीन प्रजाती निर्माण होत आहेत आणि वेगवेगळे रोग येत आहेत. तर असे आहेत हे घातक सगळे रोगकारक सूक्ष्मजीव. मग आपल्या हातात काय आहे? प्रतिबंध, स्वच्छता, रोग्यापासून दूर राहायचं. स्वच्छता आणि अन्न आणि पाण्याच्या बाबतीतली स्वच्छता, परिसराची स्वच्छता आहे तर खूप चांगल्या सवयी आहेत की ज्या आता कोरोनामुळे सुद्धा आपल्याला लागल्या आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा रोगांपासून आपण लांब राहू शकतो. तर हे होते आपल्याला उपयोगी पडणारे आणि त्रास देणारे वेगवेगळ्या प्रजातींचे सूक्ष्मजीव. तुमचं काम काय आता? तर हे शिकलेले वाचायचं आहे, धडा वाचायचा आहे, त्याच्या खालचे प्रश्न सोडवायचे आहेत, पण
व्यवहारात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करायचा आहे आणि उपद्रवी सूक्ष्मजीवांपासून आपण दूर राहायचं, चांगल्या सवयी लावायच्या आहेत. धन्यवाद.